जय भीम, नमो बुद्धाय. बुद्ध धम्म आणि संस्कार या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपलं वाचन चालू आहे आणि आपण मागच्या भागात बघितलं की पुनर्जन्म नेमका काय आहे आणि कुणाचा पुनर्जन्म आहे. आता ह्या भागात आपण बघणार आहोत की बुद्धांचा कर्म सिद्धांत आणि ब्राह्मणांचा कर्म सिद्धांत हा सेम आहे का, समान आहे का. बुद्धांचा जो कर्म सिद्धांत आहे यामध्ये इतका गोंधळ आहे की कुठल्याच सिद्धांतामध्ये एवढा गोंधळ नाही. कारण बुद्धांचा धम्म आणि धर्म हे दोन्ही शब्द सेम असल्यामुळे दोघांची तुलना केली जाते आणि त्यावरनं असं ठरवलं जातं की दोन्ही सिद्धांत एकच आहे. आणि जे सुज्ञ ब्राह्मण आहेत ते सुद्धा असंच करतात, कारण त्यामुळे जो बुद्धांचा जो पथ आहे किंवा बुद्धांचा जो मार्ग आहे तर तो भरकटेल या हेतूने ते सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे. आणि जे सुशिक्षित ब्राह्मण आहे त्यांना माहिती आहे की बुद्धांचा धम्म आणि त्यांचा धर्म हे दोन्हीही वेगवेगळे आहेत, परंतु तरीही ते जाणून बुजून असं सांगतात की बुद्धांचा धम्म आणि ब्राह्मणी धर्म जो आहे किंवा हिंदू धर्म जो आहे तो समानच आहे. आणि याचं कारण असं आहे की दोन्ही शब्दांची समानता हे त्यांना सोपं पडतं. धम्म आणि धर्म हे अगदी समान शब्द असल्यामुळे त्यांना खोटा प्रचार करणं सहज शक्य होतं. आणि बुद्धांचा कर्मसिद्धांत जरी शाब्दिक कितीही समान असला तरी देखील तो अगदी भिन्न आहे ब्राह्मणी सिद्धांतापेक्षा. दोन्ही सिद्धांतामध्ये खूप मोठा अंतर आहे. दोघींचं जे वैशिष्ट्य आहे ते वेगळं आहे, खूप भिन्न आहे, त्यामुळे ते समान असणं शक्यच नाही. हिंदू जो कर्मसिद्धांत आहे तो आत्म्याच्या मान्यतेवर आधारित आहे आणि बुद्धांचा कर्मसिद्धांत आत्म्याच्या मान्यतेवरती आधारित नाही. ब्राह्मणी जो कर्मसिद्धांत आहे तर तो वंश परंपरेला मान्यता देतो. त्यांचं म्हणणं असं आहे की एका जन्मातून दुसऱ्या जन्मात माणूस जातो आणि हे चालत राहतं. परंतु बुद्धांचा जो कर्मसिद्धांत आहे याला ही गोष्ट अजिबात लागू पडत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की बुद्ध धम्मामध्ये आत्माच नाही आणि हिंदू कर्म सिद्धांतानुसार की ही जी काया असते तर ती स्वतंत्र असते. यात त्यांचं म्हणणं असं आहे की काया जेव्हा मृत्यू पावते तेव्हा आत्मा मृत्यू पावत नाही, आत्मा कायेचा त्याग करतो एवढंच. आणि हिंदूंच्या कर्म सिद्धांतानुसार माणूस जेव्हा कर्म करत असतो तेव्हा त्याचे परिणाम जे असतात तर ते दोन भागांमध्ये होतात. एक तर त्याचा जो परिणाम असतो तो त्या कर्त्यावर पडत असतो किंवा त्याच्या आत्म्यावरती पडत असतो. आणि माणूस जेव्हा मृत्यूला प्राप्त होतो त्यावेळीस त्याचं हेच कर्म हे त्याच्या आत्म्याशी निगडीत असतं. आत्मा जेव्हा आपली काया सोडतं तेव्हा त्याचा पुढचा जो जन्म असतो तर तो ह्या कर्मावरती निर्धारित असतो. आणि या पद्धतीचा हिंदूंचा कर्मसिद्धांत आहे जो बुद्धांच्या कर्मसिद्धांतापासून एकदम वेगळा आहे. आणि म्हणूनच बुद्धांचा जो कर्मसिद्धांत आहे तर तो हिंदू कर्मसिद्धांतापेक्षा वेगळा आहे, तो समान कधीच असू शकत नाही. फक्त त्या दोन शब्दांमध्ये धर्म आणि धम्म यांच्यातील समानतेमुळे हा गोंधळ होत असतो, तर त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. बुद्धांचा कर्मसिद्धांत सांगतो की तुम्ही जे पेराल तेच उगवते आणि जोपर्यंत कर्मसिद्धांत पाळला जाणार नाही तोपर्यंत नैतिकता स्थापन होणार नाही. आणि बुद्धांचा जो कर्मसिद्धांत आहे तर तो कर्माला आणि आपण जे काही आपलं वर्तमानामध्ये जे आपण जीवन जगत असतो, जे वागत असतो त्याच्यावरती तो लागू पडतो. आणि कर्माचा एक विस्तारित कर्मसिद्धांत पण आहे. त्यानुसार कर्मसिद्धांत कर्मात पुनर्जन्मी केलेलं कर्मही समाविष्ट असतं. म्हणजेच एखादा माणूस जर दरिद्री किंवा गरीब घराण्यात जर जन्माला आला तर त्याने गतजन्मी म्हणजे मागच्या जन्मामध्ये त्याने कुठलं तरी अकुशल कर्म केलेलं असतं. आणि तो जर चांगल्या घरात जन्माला आला, श्रीमंत घरात जन्माला आला किंवा जिथे व्यवस्थित भरभराटी आहे अशा ठिकाणी तो जर जन्माला आला तर त्याने नक्कीच मागच्या जन्मी कुशल कर्म केलेले असावे. म्हणूनच कुशल आणि अकुशल कर्माचा परिणाम हा आपल्या या जन्मावरती अवलंबून असतो. एखादा माणूस जर जन्माला येतानाच जर त्याच्या अंगी जर वैगुण्य असले म्हणजे चांगले गुण जर नसले तर याचा अर्थ असाही होऊ शकतो की तो पूर्वजन्मामध्ये अकुशल कर्म त्याने केलेले असेल. आणि हा अत्यंत विषारी विनाशी असा सिद्धांत आहे. यात कर्माला व्याख्यायित करताना मानवी प्रयासात कोणतेही स्थान नाही आणि माणसाकरिता त्याच्या पूर्वजन्मीचा कर्माचा जो परिणाम आहे तो या जन्मी प्रत्येक बाब जी आहे ती पूर्वनियोजित आणि पूर्वनिर्धारित आहे. कर्माचा हा विस्तारित सिद्धांत बुद्धांचा कर्मसिद्धांत म्हणून त्याच्या नावावर प्रक्षेपित केला जातो. बुद्ध अशा सिद्धांतावर विश्वास ठेवीत होते काय? आणि याचं जर परीक्षण करायचं जर असेल तर या सिद्धांताची जी भाषा आहे ती प्रयोगात आणली जाते. त्या भाषेचं परिवर्तन करणे पहिले आवश्यक आहे. पूर्वकर्माचे संसरण होते असं म्हणण्यापेक्षा पूर्वकर्म जे आहे तर ते वंश परंपरेने प्राप्त होते
असं म्हणणं योग्य आहे. आणि भाषेच्या या परिवर्तनामुळे या सिद्धांताची पुनर्मांडणी शक्य होते. या पुनर्मांडणीतून 2 प्रश्न उपस्थित करता येतात. हे प्रश्न उपस्थित करणे पूर्वी शक्य नव्हते. या प्रश्नांच्या अध्ययनाशिवाय हा विषय सुस्पष्ट होणे शक्य नाही. प्रथम प्रश्न असा होता की पूर्वकर्म वंश परंपरेने कसे प्राप्त होते, ते प्राप्त होण्याची प्रक्रिया कोणती. आणि दुसरा प्रश्न असा की वंश परंपरा संबंधात या कर्माचे स्वरूप काय, काय हे वंश परंपरेने प्राप्त विशेषत्व आहे अथवा अर्जित विशेषत्व आहे. आपण आपल्या मातापित्यापासून वंश परंपरेने काय प्राप्त करतो. आणि विज्ञानानुसार आपण जर विचार केला तर नवीन जीव कसा उत्पन्न होतो, तर वीर्य आणि रज यांचा संयोग होतो. त्या क्षणापासून नवीन जीवाची जी आहे तर आरंभ होतो. जीवाची उत्पत्ती शुक्राणू जेव्हा डिंबात प्रवेश करतो तेव्हापासून होत असते. प्रत्येक मनुष्य जो आहे तो प्राण्यांच्या उत्पत्तीची प्रक्रिया 2 जीवित तत्वांच्या संयोगाने आरंभ होते. मातेचे डिंब जेव्हा पिताच्या शुक्राणूशी संयोजित होऊन फलित होते तेव्हा जीव उत्पत्तीची प्रक्रिया ही प्रारंभ होत असते. आणि मानवी जन्म जो आहे तर तो जनन प्रक्रियेनुसार होतो अशी बुद्धांची मान्यता आहे. त्याने या विषयावर चर्चा करण्यासाठी आलेल्या यक्षाशी झालेल्या संवादात ते स्पष्ट केले आहे. एके समयी तथागत राजगृहाच्या इथे इंद्रकूट पर्वतावरती वास्तव्याला होते. तिथे यक्ष आला आणि तो तथागतांजवळ आला. त्याने तथागतांना वंदन केले आणि तो म्हणाला की तथागतांची अशी मान्यता आहे की रूप काया म्हणजे जीव नाही. मग जीव या शरीरामध्ये कसा काय प्रवेश करतो, जीव हे शरीर कसं काय तयार होतं, हा जीव कोठून येतो, त्याला अस्थिमज्जांचा हा समुच्चय कसा काय प्राप्त होतो आणि मातेच्या गर्भामध्ये हा जीव कसा काय वास करतो. मग याला तथागतांनी उत्तर दिले की सर्वप्रथम कलल जन्माला येते, त्यानंतर आवृत उदयाला येते, त्यातून पेशी विकास पावतात. या प्रक्रियेत पेशी घनरूपामध्ये विकसित होतात. या घनरूपात केस आणि नखे व्यक्त होतात आणि जे काही अन्न जल माता ग्रहण करते त्यावरच ते बालक आपल्या मातेच्या गर्भामध्ये जगत असते, वाढते. परंतु हिंदू सिद्धांत मात्र भिन्न आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की काया ही जनन प्रक्रियेमधून उपजते, परंतु आत्मा हा प्रक्रियेतून उपजत नाही. आत्मा कायेत बाहेरून प्रवेश करतो. हा सिद्धांत आत्माचा स्रोत स्पष्ट करण्यास मात्र असमर्थ आहे. त्याचा विचार करता हे निश्चित करणे आवश्यक आहे की त्याची प्रवृत्ती वंश परंपरागत आहे अथवा अर्जित आहे. जोपर्यंत या प्रश्नाचे उत्तर दिले जात नाही तोपर्यंत या सिद्धांताचे वंश परंपरेच्या वैज्ञानिक नियमानुसार परीक्षण करता येणार नाही. परंतु असे मानले गेले की या प्रश्नाचे या प्रकारे अथवा अन्य कोणत्याही प्रकारे उत्तर देता आले नाही तरीही विज्ञानाच्या सहाय्याने हा सिद्धांत बुद्धिसंगत अथवा बुद्धिविसंगत आहे याचा निर्णय करता येऊ शकतो. विज्ञानानुसार बालक वंश परंपरेने मातापित्यांचे गुणविशेष प्राप्त करत असते आणि हिंदू कर्म सिद्धांतानुसार वंश परंपरेने बालक जे आहे तर ते मातापित्यांची फक्त काया प्राप्त करत असते, बाकी काहीही नाही. आणि हिंदू कर्म सिद्धांतानुसार बालकाचं पूर्वकर्म हे त्याने केलेले पूर्वकर्म असून हे त्याच्याद्वाराच त्याला प्राप्त होते. त्यात मातापित्यांचं कुठलंच योगदान नसतं, बालकच सर्वस्व आणत असते. असा सिद्धांत म्हणजे बुद्ध विपर्यासा व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. आणि वर जसा उल्लेख केला आहे तसा अजिबात बुद्धांचा सिद्धांतावरती कुठलाही विश्वास नाही. याची चर्चा करताना नागसेनाने राजा मिलिंद यास उत्तर दिलेले आहे. जर पुनरुत्पत्ती झाली नाही तर तो आपल्या कर्माच्या विपाकापासून मुक्त होतो आणि पुनरुत्पत्ती झाली तर तो मुक्त होणार नाही. यावरती त्यांना एक उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणतात की हे राजा, समजा एखाद्या माणसाने दुसऱ्याचे जर आंबे चोरले तर तो चोर जो आहे तर त्याला दंडाचा तो अधिकारी होतो का? तर ते म्हणाले की हो, नक्कीच तो अधिकारी होतो, त्याला दंड दिला पाहिजे. मग पुढे ते म्हणाले पण त्याने ते बीज म्हणून ते आंबे जमिनीत पेरले होते तर ते आंबे त्याने घेतले नाही, जे झाडाला आलेले आंबे त्याने तोडलेले आहेत, मग आताही तो दंडाचा अधिकारी होईल काय? त्याने सांगितलं की हो, कारण त्याने जे आंबे चोरले हे आंबे बीज रूपाने लावलेल्या आंब्यांचाच परिणाम आहे, त्या आंब्यापासूनच तयार झालेले आहे. मग ठीक आहे. याचप्रमाणे हे महान राजा नामरूपक कार्य करते, कुशल किंवा अकुशल कार्य करते आणि याच कुशल आणि अकुशल कर्मातून दुसरे नामरूप जन्माला घेते, म्हणून ते आपल्या कर्माच्या विपाकातून मुक्त होत नाही. अतिउत्तम नागसेन, राजा वदला, हे नागसेन, तेव्हा एक नामरूपाकाद्वारे कर्म केले जाते तर त्या कर्माचं काय होतं?
राजा कर्म छायेप्रमाणे आपल्या पाठीशीच असते, ते कधीही आपली पाठ सोडत नाही. येथे हे कर्म आहे अथवा तेथे ते कर्म आहे असे म्हणून काय कोणी असे कर्म निर्देशित करू शकते काय? राजा नाही म्हणाला. राजाने सांगितलं की मला याचेही उदाहरण द्यावे. त्यावरती हे राजा, यावर तुझे काय मत आहे? एखाद्या वृक्षाचे अजून फळच जर उत्पन्न झालेले नाहीये आणि त्या फळांना कोणी निर्देशित करू शकतो का असे म्हणून की हे फळ येथे आहे, हे फळ तेथे आहे? निश्चितपणे असे निर्देशित करता येणार नाही, हे नागसेन. त्याचप्रमाणे हे श्रेष्ठ राजा, जोपर्यंत जीवनाची निरंतरता लयात जात नाही तोपर्यंत केलेली कर्मे निर्देशित करणे केवळ अशक्य आहे. अतिउत्तम नागसेन, राजा वदला. आणि या पद्धतीने बुद्धांच्या कर्माचा जो पूर्ववर्ती जो सिद्धांत होता हा विज्ञानाशी सुसंगत होता. कर्म हे वंश परंपराने प्राप्त होते यावरती त्यांचा विश्वास नव्हता. त्यांची अशी मान्यता होती की जन्म हा जनन प्रक्रिया आहे आणि बालकाच्या वंश परंपरेने जे प्राप्त होते हे त्याच्या मातापित्यापासूनच त्याला प्राप्त होते. तेव्हा त्याची अशी मान्यता असताना त्याचा कर्माच्या वंश परंपरागत प्राप्तीवर विश्वास कसा असू शकतो? या व्यतिरिक्त या विषयावर चूळ दुःख खंत सुत्तात या विषयासंबंधी प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध आहे. या सुत्तात बुद्ध आणि जैन यांच्यातील वार्तालाप आहे. या वार्तालापामध्ये बुद्ध असे म्हणतात की निगंठानो, तुम्ही असे म्हणता की पूर्वी आम्ही पाप केले होते, त्याचे आम्ही कठोर तपश्चर्येने परिमार्जन करीत आहोत. वर्तमानात काया वाचा मन यांचा निरोध केल्याने पुनर्जन्मीच्या पापांचा निराश होतो. तपश्चर्येने मागील पापांचा निराश झाल्यावर आम्ही या जन्मी नवीन पापकर्मे न केल्यावर आमचा भविष्यकाळ हा शुद्ध होईल. भविष्य शुद्ध आहे. गतकाळ परिणामहित झाला आहे. गतकाळ परिणामहित झाल्याच्या दुःखाचा निराश होतो. दुःखाचा निराश झाल्याने वेदनांचा निराश होतो. दुःखच वेदनांचा निराश झाल्याने सर्व दुःख लयात जाते. ही शिकवण आम्हाला शिहोधारी आहे. आम्हाला पूर्णता मान्य आहे. आम्ही त्यामुळे प्रसन्न आहोत की महोदय आपल्याला यापूर्वी आपला पुनर्जन्म झाला आहे किंवा नाही झाला हे माहीत आहे का? तथागत म्हणाले की नाही महोदय, तुमच्या पुनर्जन्मी तुम्ही कोणत्या अकुशल कर्माचे दोषी होता अथवा तुम्ही निर्दोष होता हे तुम्हाला ज्ञात आहे का? तर नाही महोदय. पूर्वजन्मी तुम्ही एखाद्या विशिष्ट अकुशल कर्माचे दोषी होता अथवा निर्दोष नव्हता याची तुम्हाला जाणीव आहे काय? तेव्हा ते म्हणाले नाही महोदय. दुसरी बुद्धांची अशी मान्यता होती की माणसाचा दर्जा वंश परंपरेने जेवढा प्रभावित होत नाही त्याहीपेक्षा अधिक तो त्याच्या वातावरणाने परिस्थितीने प्रभावित होतो. देवदह सुत्तामध्ये बुद्ध जे आहे ते म्हणतात की काही श्रमण आणि ब्राह्मणांनी ही मान्यता आहे, त्यांची ही धारणा आहे की माणसाला जे काही सुखद किंवा दुःखद, असुखद अथवा अनदुःखद भोगावे लागते, त्याला जे काही अनुभवावे लागते हे त्याच्या पूर्वजन्मीच्या कर्माचा परिणाम होय. म्हणून पूर्वजन्मीच्या अकुशल कर्माचा निराश केल्याने, त्याचा परिहार केल्याने, या जन्मी अकुशल कर्मापासून विरत राहिल्याने भविष्यासाठी कोणतेही अकुशल कर्म संचित होत नाही. अकुशल कर्माचा क्षय होतो. अकुशल कर्म निराश पावतात तेव्हा दुःख निराश पावते. दुःख निराश पावते तेव्हा वेदना निराश पावतात. वेदना निराश पावतात तेव्हा सर्व दुःखाचा निराश होतो. दुःख क्षय पावते. हीच निगंठाची मान्यता आहे. प्राण्यांचे सुखद आणि दुःखद अनुभव हे जन्मसमयीच्या परिस्थितीचा परिणाम होय. जन्मसमयीच्या परिस्थितीमुळे ते उद्भवतात असे असेल तर निगंठ लांछनास पात्र आहेत. पण पर्यावरण कारण नसेल तरीही निगंठन लांछनास पात्र आहेत. बुद्धांची काही वचने प्रस्तुत विषयाशी निकट संबंधित आहे. जर बुद्धांचा पूर्वकर्मावर विश्वास असता तर त्याने येथे पूर्वकर्माविषयी संदेह का व्यक्त केला असता? जर बुद्धांचा कर्मसिद्धांतावर विश्वास असता तर तो असे वचन का बोलला असता की वर्तमान जीवनात सुख आणि दुःख हे माणसाची परिस्थिती, पर्यावरण याचा परिणाम होय. पूर्वजन्माचा कर्माचा सिद्धांत हा शुद्ध ब्राह्मणी सिद्धांत आहे. पूर्वजन्मीच्या कर्माचा वर्तमान जीवनावरती प्रभाव पडतो. हा सिद्धांत कर्माच्या आत्म्यावर प्रभावाच्या सिद्धांताशी, आत्म्याच्या ब्राह्मणी सिद्धांताशी पूर्णपणे सुसंगत असा आहे. हा सिद्धांत ज्या कोणाला बुद्ध धम्म हिंदू धर्म सदृश्य दिसावा असे वाटत होते किंवा जो कोणी बुद्ध धम्माशी नितांत अपरिचित होता, ज्याला बुद्ध धम्माविषयी काही माहिती नव्हती, त्याने धम्मावरती आरोपित केलेला आहे, प्रक्षिप्त केलेला आहे
हेही एक असे कारण आहे की ज्या कारणास्तव बुद्धाने या सिद्धांताची देशना दिलीच नाही असे मानले जाते. पूर्वकर्म भावी जीवन जे आहे तर ते नियंत्रित करते. या हिंदू सिद्धांताचा आधार अन्यायपूर्ण आहे. अशा प्रकारच्या सिद्धांताचा आविष्कार करण्याचे प्रयोजनच काय आहे? याचा एकमेव उद्देश एवढाच आहे की राज्य आणि समाजाला दरिद्री आणि कनिष्ठ जनांना दुरावस्थेच्या उत्तरदायित्वातून पूर्णपणे मुक्त करणे हाच असावा. अन्यथा असा जो अमानवीय आणि अनाचारी सिद्धांत आहे तर याचा आविष्कार कधीही केला गेला नसता. महाकारुणिक म्हणून जे ख्यात आहेत बुद्ध, ते अशा प्रकारच्या सिद्धांताचे समर्थक असतील अशी कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही.